अंबरनाथ में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का चुनावी संबोधन, विकास और सुशासन का दिया भरोसा। अंबरनाथ के गांव-देवी प्रांगण में आयोजित सभा को संबोधित करने पहुंचे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने भाषण की शुरुआत शिव भगवान को प्रणाम करने के बाद की। आवर्जून उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान विश्वजितजी करंजुळे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःची ओळख निर्माण केलेले आणि भारतीय जनता पक्षामध्ये लाडकं नेतृत्व म्हणून परिचित असलेले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सन्मान विश्वजितजी करंजुळे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। अंबरनाथ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सन्मान करावा आणि तदनंतर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचा सन्मान होईल। गुलाबरावजी करंजुळे पाटील माजी नगराध्यक्ष अंबरनाथ नगर परिषद यांना विनंती आहे की आपण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचा सन्मान करावा। माननीय श्री गुलाबरावजी करंजुळे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। त्यानंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कार्यसम्राट आमदार यांचा शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत। विधान परिषद आमदार माननीय भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांचा शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत। यानंतर तिची पण आवश्यकता पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही आपण या ठिकाणी करतो। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपण जो विचार करतो हा भविष्याचा विचार करणारे आपण लोक आहोत। आपण काही आज उद्याचा विचार करणारे लोक नाही आहोत। आपण केवळ निवडणुका आल्या की बाता मारायच्या हे करणारे लोक नाही आहोत। आज ज्या प्रकारे हे सगळं क्षेत्र बदल, एक प्रकारे आपलं ग्रोथ इंजिन आहे। एमएमआर क्षेत्राचा योग्य नियोजन करून आपल्याला या एमएमआरच्या क्षेत्रामध्ये $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी उभी करायची आहे। आणि म्हणून या सगळ्या क्षेत्राचा एक चार्टर्ड अकाउंटंट तेजश्रीताई विश्वजित करंजुळे पाटील, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। चार्टर्ड अकाउंटंट तेजश्रीताई आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आपले चार्टर्ड अकाउंटंट तेजश्रीताई विश्वजित करंजुळे पाटील, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। चार्टर्ड अकाउंटंट तेजश्रीताई आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आपले तिची पण आवश्यकता पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही आपण या ठिकाणी करतो। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपण जो विचार करतो हा भविष्याचा विचार करणारे आपण लोक आहोत। आपण काही आज उद्याचा विचार करणारे लोक नाही आहोत। आपण केवळ निवडणुका आल्या की बाता मारायच्या हे करणारे लोक नाही आहोत। आज ज्या प्रकारे हे सगळं क्षेत्र बदल, एक प्रकारे आपलं ग्रोथ इंजिन आहे। एमएमआर क्षेत्राचा योग्य नियोजन करून आपल्याला या एमएमआरच्या क्षेत्रामध्ये $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी उभी करायची आहे। आणि म्हणून या सगळ्या क्षेत्राचा एक